म्हणजेच या सामन्यामध्ये जिंकलेला संघ थेट प्रवेश करेल मेगा फायनल मध्ये आणि मेगा फायनल मध्ये वाट पाहतोय तो म्हणजे संघ मायटी लायन्स यांनी प्रवेश ऑलरेडी केलाय. मायटी लायन्सच्या संघाने प्रणय, राज, त्यानंतर बरेचसे असे घरगुती खेळाडू सक्षम, सचिन असे भरपूर सारे खेळाडू या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. तर सुरू होतोय क्वालिफायर 2 चा सामना. पहिला चेंडूला मात्र पाठवला समोरच्या दिशेने एका धावेसाठी यश हा मात्र एक प्लेअर टू वॉच आउट फार बनू शकतो. कारण जर आपण पाहिलं तर खूप चांगली टेक्निक त्याच्याकडे आहे. तितकीशी ताकद नसेल परंतु तितकाच चांगला त्याच्याकडे प्लेसमेंट आहे. त्यावेळेला डॉट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल लागणार आहे. दोन धावपटावरती झालेले आहे. समाधान मानावं लागतं. पहिली ओव्हर अगदी चांगल्या प्रकारे खेळता येत नाही. चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांना मात्र एकही संधी दिली जात नाहीये. त्यावेळेला जोरात चेंडू होता, त्याला मात्र हलक्या हाताने स्लॅश केलं टुवर्ड्स पॉइंट. एक सिंगलची धाव. यश का अबुधाबी प्रीमियर लीग मध्ये आयकॉन आहे याचा ठसा उमटला जातो त्यांच्या बॅटिंगनं. त्यावेळेला वाईड बॉल आणि म्हणूनच इकडे एक धाव वाईटची जोडीदार संघाची धावसंख्या 5 वर येऊन पोहोचली. त्यावेळेला लोअर फुलटॉस टाकण्याच्या प्रयत्नामध्ये तो चेंडू झाला फुलटॉस. त्याचा फायदा अटॅकिंग वे मध्ये न उचलता डिफेन्सिव्ह अप्रोच मध्ये उचलला बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. रुपेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली डॉट बॉल. शेवटचा चेंडू षटकातला हलक्या हाताने केलेले एक सिंगल घेतला आणि या पहिल्या षटकाला संपवताना धावा झाल्या आहेत आता 7 बिनगडी बाद. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातला अथर्व यांनी स्वतःला आमंत्रित केले. कर्णधार आहेत या संघाचे अथर्व. संघमालक यशच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. यांची रक्षण करताना कविलेश आता स्ट्रायकिंग एंडवर. त्यांचं राहणं किती महत्वाचं आहे त्यांना देखील माहिती आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळले. नक्कीच डिक्लेरेशनच्या जवळ जाऊन चेंडू तो पुन्हा एकदा वापरत आलाय. एक धाव या ठिकाणी मिळणार आहे. धाव काढलेली यश आता स्ट्रायकिंग एंडवर. धावसंख्या 8. थोडासा डाऊटफुल चेंडू होता. पंचांची देखील गळली नजर होती त्यावर परंतु नाही. ही होती लिगल डिलिव्हरी. एक धाव पुन्हा एकदा आली. 2 सिंगल्स लगातार. तिसऱ्या चेंडूसाठी कविलेश तयार. त्यावेळेला देखील फ्लिक केलंय. काही अंतराने पुढे पडणारे हे सगळे चेंडू आहेत. क्रिकेट मध्ये यांना असं देखील म्हटलं जातं पचणारे चेंडू. हे देखील यांना म्हटलं जातं. मॅच नंतर प्रत्येक गोष्टीची चर्चा होते आणि या स्पर्धेची वर्षभर प्रत्येकाची वर्षभर चर्चा होईल. गेल्या वर्षी तू असा खेळला, गेल्या वर्षी मी असा खेळलो, या चर्चा प्रत्येकाच्या होणार आहेत या स्पर्धेनंतर. काय सुरेख यावेळेला एक शेवटचा चेंडू या षटकातला. नो बॉल नाही.
धावा मिळतील पूर्ण 4. हा होता क्रंची मार्क. चौकार 4 धावाची भर पडते. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 17 या आकड्यावरती. यावेळेला थोडंसं घसरले बॅटर, परंतु तरी देखील 2 धावांचा फटका या ठिकाणी खेळलाय. धावसंख्या जर आपण आता पाहिली तर येऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. 19 स्कोर कार्ड. आतापर्यंत 4 चेंडू झाले आणि या 4 चेंडूंची पडताळणी केली तर 1, 4, 2, 3 अशा प्रकारे या ठिकाणी रन्स मारले. यावेळेला पूर्ण खेळण्याचा प्रयत्न आणि 2 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. बॉक्स क्रिकेटच्या देखील नियमांनुसार बॉल सुटल्यानंतर बॅटरने सफल करू शकतो क्रीज मधून बाहेर, परंतु जोपर्यंत ऍक्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत सफल करू शकत नाही. तोपर्यंत क्रीज लॉक अशी मानली जाते. यावेळेला देखील एक चांगला फटका आहे. यावेळेला देखील 2 धावांचा फटका आहे. महागडे षटक लोणी. यावेळेला जर आपण पाहिलं तर 9 आणि 14 धावांच्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली होती म्हणजे 26 बिनगडी बाद. एक चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये भेटत होताना पाहायला मिळते. पुढचं षटक पहिला चेंडू बॅट आलाय. 9 धावा झाल्या आहेत. फलकावरती मोठी धावसंख्या लावायची आहे. कविने स्ट्राईक वर देण्याचा प्रयत्न करतील यावेळेला यश यांना, परंतु त्यामध्ये यश मिळतंय का हे येणारा चेंडू सांगेल आणि नक्कीच त्यामध्ये यश मिळालंय. आलाय स्ट्राईक वर यश. अशा प्रकारे खेळतोय सर्वांच्या नजरा असणार आहेत. यश धावसंख्या आता 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावांवरती धावफलक घेऊन पोहोचतोय. आणि एकच धाव पुन्हा घेतली. 29 धावा. 4 चेंडू 29 धावा झाले. 2 चेंडू यावेळेला देखील पूर्ण केली गेली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट यशच्या माध्यमातून शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा धावसंख्या जर पाहिली तर 30 वर येऊन पोहोचली. यावेळेला आणि पहिली धाव म्हणजे 31 धावा झाल्या आणि 32 धावांची गरज असणार आहे या क्वालिफायर 2 ला जिंकायला. ही देखील मॅच असणार आहे नॉकआउट. या मॅच मध्ये जो जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलला आणि मॅच मध्ये जो आहे त्या संघाचा प्रवास इथेच ठरेल. यावेळेला जर आपण पाहिलं तर 32 धावांची गरज आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा अवधूत प्रीमियर लीग सीझन 6 को पॉवर्ड बाय जागरकर टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस अँड क्रंची मार्क. थँक यू. शिवानी किती कपडे बदलते होतं ना तिसरं हे किती कपडे बदलते. मगाशी येल्लो मध्ये ग्रीन घातली किती कपडे बदलते. व्हाइटनेस करा शीट व्हाइटनेस कर. चालू झाले आहे दुसरी इनिंग. पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू परंतु रनआउट भेटला आहे निश्चित. वाईट बॉल आहे आणि त्यावर भेटला रनआउट. खूप झालाय बाद. खूप झालाय बाद. याकडे सर्वांच्या असणार आहेत नजरा. विनय आऊट.
विनय रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन शिर्के, मागे करत रिस्की नको करूया. ते रुपेश त्याच्यावर थोडी आहे. हा त्याला कॉल देतो तर तो जाणारच ना धावतो उभं राहायला. हे डिसिजन दिलाय, डिसिजन दिलाय. हे तू बॅट वर येऊ. हे विनू, तू उभा राहा, डिसिजन दिला का? पहिला चेंडू झाला आणि एक विकेट देखील गेली आहे विनयच्या स्वरूपात. पुढचा चेंडू यशचा कशी कसं खेळत होता पण इकडे मारत होता बघितलं ना तू? आता काय करतोय? हे सागर 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 बाद केलं आणि माघारी करत बाद केलं बॉक्सआउटच्या स्वरूपात सागर कारवाई या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या दोन चेंडूनंतर एक धाव आणि दोन गडी बाद. दोनच चेंडू झाले. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातला यश पुनश्च एकदा धावसंख्या जर पाहिलं तर एक वरच अजूनही अडून एकही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू 3 चेंडू. पहिला चेंडू डॉट नंतर वाईडला रनआउट आला. वाईडला रनआउट आला. येस कोणतीही चुकीची दुरुस्ती असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 25 धावांचं लक्ष आहे. मात्र सुंदर चेंडू होता पायांचा वेग घेणारा. 4 चेंडू झाले. एकच धाव गेली आहे ती देखील वाईट नाही. काय सुरेख गोलंदाजी करतायत यश यांना तर यश मिळालंय. 2 चेंडू अजून डिलिव्हर करायचे. सागर भारवेकर आहेत समोर. यावेळी देखील अवघ्या हाताने खेळले. एकही धाव मिळणार नाहीये या देखील चेंडूवरती. एक शेवटचा चेंडू काम प्लेअर आम्ही यांना म्हणतोय. काम प्लेअर टू वॉच आउट फॉर असं आम्ही म्हणतोय. चेंडू परंतु वाईट बॉल. धावसंख्या झाली 2 झाली आहे 2 धावसंख्या. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. बॅटने रन करून दिला नाहीये. दोन्हीही नावीचे रन. काय सोडून गोलंदाज बिग मॅच प्लेअर. अजूनही जर आपण पाहिलं तर 2च धावा झाल्या. धावसंख्येवरती 30 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 30 धावांची गोल असणार आहे. गरज कविलेश आले पुढचं षटक घेऊन. रुपेश त्यांच्या समोर असणार आहे. रुपेश स्ट्राईकवर आले नव्हते. बराच वेळ मागे थांबले होते. रुपेश आणि सागरची जोडी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र नकार दिलाय. यावेळेला देखील 2 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली धावसंख्या आता आली आहे 4 वरती. यावेळेला देखील चांगला फटका आहे. 6 करून टाका. 3 चेंडूनंतर धावसंख्या 6 वरती येऊन पोहोचली आहे. यावेळेला देखील 2 धावा ठेवल्या जातील. सकाळी धावसंख्येत सकाळची धावसंख्या 2 चेंडू 8 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 4 चेंडूंच्या सुरुवातीनंतर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे
9 धावा धाव फलकावरती. एक शेवटचा चेंडू या षटकातला कविलेश यांच्या यावेळेला 2 धावांचा फटका आलाय. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11. 9 धावांचं हे महागडं षटक राहिलं आणि यानंतर गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केले जाते. सचिन येत आहेत गोलंदाजीसाठी. यानंतर ते गोलंदाज हे मला ते सागर मला दे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता एक पोहोचली आहे ती म्हणजे 10 धावांवरती धाव करत आहे. सिंपल बॉल टाकतो तू. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला नाही मिळते. पाहिजे. काढून टाक कमळ. हेच ते. टिकल्या स्वरूपातली एक धाव सागर हळवेकर समोर पाहायला मिळतात. त्यांच्यासमोर रुपेश 2 धावांचे फटके खेळण्याची लगातार क्षमता ठेवतात रुपेश. पण त्यांना खेच ना स्ट्राईक जोरात. मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. अरे यश याकडे खेच ना सर्वांचं ते. नजर आहे. खेच ना. सागर डिसिजन नाही पाहिजे हा. हे शिरगे रनते. एकच धाव घेतली आणि रुपेश यांना आता स्ट्राईकवर आणलंय. चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला वाईट बॉल. यावेळेला 2 धावांचा फटका आणि 2 धावांचा फटका नक्कीच आहे तो. धावसंख्या जर आपण पाहिली योग्य पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही प्रथमेश आहे स्क्रीनवरती. मागील मॅच मध्ये कमाल करून दाखवलेली या मॅच मध्ये काही झलक पाहायला मिळेल का? आणि हॅट्रिक बॉल आता येऊन पोहोचले की म्हणजे 3 सेकंदामध्ये येऊन पोहोचले. अजूनही जर आपण पाहिलं तर किती हवा आहे? 6 बॉल 15 मिनिट असेल. किती तेच विचारते आम्ही. 14. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 6 balls to go, 14 runs to win. आपण पाहत आहोत अवलोकन प्रीमियर लीग टू पॉवर बाय लालगंज टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस अँड आता निघते सक्षम. आता निघते. आणि मारले असते. आता निघते. अथर्व सक्षम यांची गोलंदाजी जितकी भक्कम आतापर्यंत तर पाहिली नाहीये, परंतु आता 5 चेंडू 13 धावा डिपेंड करायला लागतील. फास्ट स्टार्टिंग करायचं आहे. चेंडू आता एकच धाव आली आहे या चेंडूवरती. 4 चेंडू आणि 12 धावांची अजूनही गरज आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. या प्रकारे आपण म्हटलं की सक्षम म्हणजे भक्कम नाहीये. अजूनही 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावांची गरज. सक्षम सिक्स. 8 धावांच्या या सामन्यामध्ये 2 करणार विजय या काही सर्वांच्या नजरेला आले. क्वालिफायर 1 केली होती. शाबाश शाबाश शाबाश. म्हणजे आपली अवरोपण माहिती लायन्स वर्सेस औदुंबर पॅन्थर.